परमेश्वराने माणसाला जसं सुख निर्माण केलंय ना, तसंच दुःखही निर्माण केलंय. आपण ते स्वीकारलं पाहिजे. दुःखाने खचून जाता कामा नये. अगं, आयुष्याच्या वाटेवर जशी सुखाची हिरवळ असते ना, तसेच दुःखाचे खाचखळगेही असतात. या आयुष्याच्या वाटचालीत आपण कधीतरी त्या दुःखाच्या खाचखळग्यात पडतो. आपला पाय मुरगळतो. म्हणून आपण चालणं सोडून देतो? नाही ना. अगं, त्यानी जे दिलंय ते आयुष्य आपण खुल्या दिलाने स्वीकारायचं. आनंदाने. दुःख दिलं तरी आनंदाने, हसत खेळत ते भोगायचं. त्यांनी दिलेल्या अनुभवातून आपण आपलं आयुष्य घडवायचं.